नमस्कार. आज आपली सिंपल आणि टेस्टी रेसिपी ती म्हणजे पावभाजी. पावभाजी ही सगळ्यांनाच आवडते, लहानांपेक्षा मोठ्यांना. तर चला मग सुरुवात करूया. मी इथे एक फ्लावर घेतलेली आहे. फ्लावर कट करून स्वच्छ धुवून ठेवलेली होती. 2 बटाटे आणि वाटाणे घेतलेले आहे. वाटाणे हे मी ओले घेतलेले. कुकरला 1 तांब्या पाणी घालून त्याच्यात फ्लावर टाकायचे. बटाटे कट करून त्याची साल काढून टाकायची आहे आणि पावभाजीला कलर येण्यासाठी बीटरूट हे घातलेलं आहे. आता कुकरला जोपर्यंत भाज्या शिजतात तोपर्यंत आपण दुसऱ्या भाज्या चिरून घेऊया. दुसऱ्या भाज्यांमध्ये मी इथे गाजर घेतलेले, ते ऑरेंज कलरचं गाजर आहे त्यांना मी ते घेतलेले आणि एक सिमला मिर्च घेतलेली आहे. सिमला मिर्च ही आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. शक्यतो तुमच्याकडे चॉपर असेल ना तर चॉपरमध्ये तुम्ही टाकून ते कट करा. मी हे आधी चाकूने कट केले आणि नंतर चॉपरमध्ये कट करून घेतलेले. सिमला मिरचचे बी काढून ते आपल्याला भाजीत नाही टाकायचे, ते फेकून द्यायचे. आता सिमला मिरची ही बारीक कट करून घेऊ. 2 कांदे घेतलेले. कांदे ही मी अगदी जाड कट केलेले, नंतर ते चॉपरमध्ये टाकून ते बारीक कट केलेले. सगळ्या भाज्या आपण चॉपरलाच बारीक कट करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी इथे चॉपरने कट केलेले. हे माझ्याकडे असं वालं चॉपर आहे, ज्याला असं दाबलं की खाली भाज्या ऑटोमॅटिक कट होता. आता आधी एका कढईमध्ये 2 पडी तेल घातलेले आहे मी. तुम्ही बटरही घालू शकता. तेल गरम झाले की त्याच्यात आपल्याला जिरं घालायचे. जिऱ्याचा असा तडतड आवाज आला की नंतर कांदे घालायचे. कांदे थोडे लालसर झाले की मग आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता अद्रक लसूणची पेस्ट ही चांगली पलटून घेऊया. रेसिपी कशी वाटली कमेंट करूनही सांगा. आता लसूण अद्रक चांगला पलटून घेतलेला आहे. आता त्याच्यात गाजर, सिमला मिर्च आणि बारीक कट केलेला टमॅटो घालून घ्या. तोही मस्त असा पलटून घेऊया फोडणीमध्ये. आता आपल्या भाज्या शिजून गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान शिजून गेलेल्या आहे. आता त्या अशा मॅश करून घेऊया. मी त्या पाण्यातच मॅश केलेल्या आहे. मी ते 1.5 टमाटा घातलेला आहे, अर्धा टमाटा तसाच पडू दिलेला आहे. तुम्ही बघू शकता भाज्या एकदम मस्त मऊ शिजल्या की ऑटोमॅटिक ते सगळे अशा मस्त मॅश होऊन जातात. आता बेसिक मसाले घालून घ्या. हळद टाकली. तुम्ही इथे काश्मीरी मिरची पण घालू शकता. मी ही घरची लाल मिर्च घातलेली आहे. 2 चम्मच लाल मिर्च टाकू. पावभाजीला चांगला कलर येतो जरी काश्मीरी मिरची घातली तरी. धने पावडर घालू 2 चम्मच. चवीनुसार मीठ मी ते अर्धा चम्मच टाकलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपली ही भाजीचा मसाला दिसत आहे. तुम्हाला ही पावभाजी आवडते का कमेंट करून सांगा. तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला ह्या मसाल्याला असं करून घ्यायचं आहे. आता त्यात आपल्या जी भाजी शिजलेल्या होत्या ते टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता बीटचा कलरमुळे भाजी किती छान दिसते. आणि मुलं नेहमी असे बीट किंवा गाजर ह्या वस्तू खायला कंटाळाच करतात, त्यामुळे आपण भाजीत हे देऊ शकतो आपण त्यांना. तुम्ही ही भाजी पावसोबत किंवा गरमागरम पोळ्यांसोबत भातासोबतही खाऊ शकता. चवीला पण खूप छान लागते. इथे मी 2 ते 3 चम्मच पावभाजी मसाला टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि कलर आलेला आहे पावभाजीला आणि दिसायला पण किती टेस्टी दिसते. आता इथेच आपल्याला अजून पावभाजी ही मॅश करून घ्यायची आहे. कोणाकोणाला पावभाजी आवडते तीही कमेंट करून सांगा. तुम्ही बघू शकता आपली भाजी ही किती छान शिजून गेलेली आहे. याच्यात ना सिमला मिरची दिसते, ना गाजर ना बीट, सगळं असं मॅश करून घेतलेले. भाजी आपली झालेली आहे. आता त्याच्यात मी हे
ओले वाटाणे टाकलेले. वाटाणे इथे शिजून घेतलेले आहे मी, ओले वाटाणे बघू शकता तुम्ही. आता भाजीला मस्त असं मंद आचेवर अजून शिजून घेऊया. आपले वाटाणे त्याच्यात हेऊन जातील. बघू शकता किती छान दिसते भाजी. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तेल जास्त टाकू शकता किंवा बटर जास्त घालू शकता. व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भाजी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. मुलांनाही खूप आवडते असं काहीतरी चमचमीत बनवलं की खायला. तर तुम्ही याच्यात जेवढ्या असतील तेवढ्या भरपूर भाज्या घालू शकता, जेणेकरून मुलंही खाऊ शकता. बघू शकता आपली भाजी इथे झालेली आहे. अगदी मंद आचेवर ही भाजी मस्त शिजून घ्यायची आहे. आता याच्यात आपण 1 स्पून बटर घालू. बटर टाकल्याने चांगली चव येते. आता बटर मिक्स करून घेऊया आणि वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावर सोडून घेऊया. आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आता इथे आपण पाव शेकून घेऊया. मस्त तवा गरम करू, त्याच्यावर बटर टाकू आणि तुम्ही याच्यात पावभाजीचा रसाही टाकू शकता इथे आणि कोथिंबीरही टाकू शकता. मी इथे प्लेनच शेकलेले आहे पाव. मस्त दोघं साईडने आलटून पलटून असे पाव हे शेकून घेऊया. तुम्हाला जरी व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी बनवा. तर आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर चला मग या पावभाजी खायला. गरमागरम पावभाजी आणि त्याच्यावर कांदा निंबू पिळून खायला मज्जाच वेगळी लागते. बघू शकता तुम्ही इकडे आपली पावभाजी आणि आपला प्लेटही तयार झालेली. चला मग या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.